पण मग अशाने हळूहळू रिअलाइज झालं की यार हे माझ्याकडनं नाही होते. चिडचिड म्हणजे प्रकाशला तर खाऊनच टाकायची मी डायरेक्ट. खूप फ्रिक्वेंटली मायग्रेनचे अटॅक्स यायला लागले. जे होईल ते बघू आपण. आता एक तू ब्रेक घे. मला असं वाटायचं की यार माझं काही चुकतंय, मी काय चुकीचं करतोय, मी काहीतरी कमी पडतोय का, माझ्याकडनं काहीतरी मिस आउट होतोय का, की ज्याच्यामुळे. नमस्कारम एव्हरीवन. व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगत होतो माझा आवाज बसलेला आहे थोडा. तर आज तर सगळं बोलणं मॅडमांकडे असेल. पिऊ सगळं काही बोलणार आहे, मेनली तिलाच बोलायचं आहे. तर हा एक क्विक लाईफ अपडेट व्हिडिओ आहे, तुम्ही बघत असणार. आपण ब्लॉग तेवढे रेग्युलर टाकू शकत नाहीये. शॉर्ट फॉर्म कंटेंट खूप आपला रेग्युलर जातोय, त्याच्यावर जास्त सध्या फोकस आहे. इकडे पण फोकस आणायचा आहे, पण काही गोष्टी स्ट्रीमलाईन करतोय, ते सगळं चाललंय. बाय द वे आज कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडमांनी 21 डेजची तिची सिरीज जी होती डेली डोज ऑफ प्रियंका ती पूर्ण केली आहे. वर्कआउट व्यवस्थित सगळं प्रॉपर, ते तुम्ही इंस्टाग्रामला बघतच असाल, इव्हन युट्यूबला पण आपण टाकतोच आहे. तर ती एक 21 डेजची कंटिन्युअस रोज एक व्हिडिओची सिरीज पूर्ण झाली आहे. तर बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. त्या सिरीजमध्ये ऍक्च्युली भरपूरशा बायकांचे प्रश्न होते, त्या प्रश्नांची आपण इथं आज उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यात सगळ्यात मेन प्रश्न म्हणजे मोस्ट ऑफ द मुलींनी विचारलेला होता. वेट लॉस बद्दल तर होतेच प्रश्न, रेसिपी होते, वेट लॉस होतं, आणि मेन प्रश्न होता की प्रियंका हे सगळं कसं मॅनेज करतीये. लाईक कॉन्टेंट क्रिएशन, स्नोई, तिची शाळा, घरकाम, सगळं डायट, रेसिपीज, एक्सरसाइज, एवढं सगळं मॅनेज कसं काय होतं तिला. इज शी अ सुपर वुमन, काय करते ती असं की जे आम्हाला जमत नाहीये. असे बरेचसे प्रश्न होते. आणि सगळ्यात मेन प्रश्न होता की तू जॉब करते की नाही, की सोडूनच दिला. सो येस मॅडम, कसं मॅनेज करताय तुम्ही, कुठून ही शक्ती तुम्हाला भेटली आहे, आम्हाला पण जरा सांगावे, म्हणजे लोकांना त्याच्याने मदत होईल. सो हाऊ यू आर डुईंग दिस, हाऊ यू आर मॅनेजिंग दिस, अँड हाऊ इज युअर लाईफ सो फार. म्हणजे काय चाललंय प्रियंकाच्या आयुष्यात. वाटतं पॉडकास्ट घेतो मला. प्रियंकाच्या आयुष्यात चालू आहे शांतता, वाव, समाधान, अजून काय म्हणू शकतो, सगळं छान, खुश, म्हणजे जे म्हणतो ना सुख, इटर्नल पीस, काय मनाची शांती पीस, ती चालू आहे सध्या. मी जॉब वरनं घेतलाय ब्रेक. सगळ्यात मेन जे आम्हाला या व्हिडिओ थ्रू सांगायचं होतं की सध्या प्रियंकाने तिच्या करिअर मधनं ब्रेक घेतलाय. आता तुम्ही म्हणाल की ब्रेक का घेतला, तर त्याच्या मागची स्टोरी मे बी लोकांना ऐकायला आवडेल. किंवा तुझ्यासाठी मला हे विचारायचं होतं त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने की सहसा काय होतं ना, काही मुलींना लग्नानंतर जॉब कंटिन्यू करता आलं तर खूपच चांगलं आहे, पण काही नाही करू शकत काही कारणांमुळे, किंवा काहींना करायचाच नसतो. ओके, बट तुझ्यासाठी जॉब किती इम्पॉर्टंट होता आणि जॉब बद्दल तुझे काय विचार आहेत बेसिकली, मला वाटतं ते लोकांनी ऐकायला पाहिजेत. येस. सो माझ्या बाबांच्या साईडकडनं आणि माझ्या आईच्या साईडकडनं मी पहिली मुलगी आहे जिने आयुष्यात जॉब केला आहे. आणि आत्ताही आय गेस आय एम द फर्स्ट वन. माझ्या कझन्समधनं अजूनही मुलींमधनं कोणीच जॉब करत नाही. आणि वहिनींमधनं, जे आपण वहिनीमधनं आहेत, तर फक्त माझीच वहिनी आहे जी जॉब करते. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. मी नक्की शो ऑफ करेल ती गोष्ट. आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट. माझ्यासाठी जॉब करणं वॉज नेव्हर अ कंपल्शन. माझ्या आई वडिलांकडनं किंवा दादा वहिनीकडनं कोणाकडनंही कंपल्शन नव्हतं की जॉब करायलाच पाहिजे. पण मला ती एक फॅन्टसी होती. माझ्या सोसायटीमध्ये मी लहान होते तेव्हा बघायची की बाई त्या ताईचं कॅम्पस प्लेसमेंट झालं, ती त्या सिटीमध्ये गेली, मग ती फॉरेनमध्ये गेली अँड शी इज डुईंग सो मच, आणि तिचं नाव सगळं काढत होते. सो मला ते ऐकून खूप छान वाटायचं. अरे भारी वाटायचं, वा यार, अलग लेवल रिस्पेक्ट मिळता है टू दॅट लेडी जो जॉब करती है. That doesn't mean की जे जॉबला करत नाहीये त्यांना रिस्पेक्ट नाही भेटत. नाही, बट ज्या टाइम मध्ये मी होती, मी शाळेत असताना, खूप लहान होते, जनरली आई लोक जॉब्स नाही करायचे. आमच्या बिल्डिंग मध्ये एक ताई होती जी फार म्हणजे मोठी होती आणि ती खूप तिने तर पहिली गोष्ट इंजिनिअरिंग केलं. त्यावेळेस म्हणजे दॅट वॉज अ बिग थिंग. अर्ली 2000s मध्ये, 90s नाही रे, अर्ली 2000s मध्ये. हा, आणि त्यानंतर तिने जॉब केला आणि जॉब मधनं ती UK की US ला गेली त्या टाइमाला 2003-2004च्या दरम्यान. सो एव्हरीवन वॉज टॉकिंग अबाउट हर. तर ती खूप एक मोठी गोष्ट होती. सो या इन्सिडेंट्स मधनं बघा शिकण्यासारखं काय होतं की ती मुलगी शिकली, ती मुलगी तिकडे गेली, म्हणून हिच्या डोक्यात ते थॉट आला की मला पण जॉब करायचा आहे, आणि तिथून ती सगळी प्रोसेस स्टार्ट झाली. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्याकडे बाय डिफॉल्ट मला माहित होतं माझ्या वडिलांनी इंजिनिअरिंग केलं आहे, माझ्या भावानी केलं आहे, माझ्या वहिनीने पण इंजिनिअरिंग केलं आहे. सो बाय डिफॉल्ट माझा पण पाथ तोच होता की मी पण इंजिनिअरिंग करायला पाहिजे. आणि कॉलेज असंच होतं. सो एवढं काय हाय फंडू कॉलेज नव्हतं, पण फॉर्च्युनेटली कॅम्पस प्लेसमेंट आलं. कॅम्पस प्लेसमेंट झालं, पुण्यात आली, आणि ज्या जॉबमध्ये मी होती
दॅट वॉज अ नॉट सो टेक्निकल जॉब, पण मला तो करायचा होता बिकॉज ऑब्व्हियसली यार कॅम्पस प्लेसमेंट वॉज अ बिग डील आणि पॅकेज वगैरे पण एकदम चांगलं. 3 लाख पॅकेज वॉज अ बिग थिंग दॅट टाइम. तर मग गेले आणि मग जॉब चालू झाला आणि देन आय रिअलाइज यार हा जसा जो जॉब आहे तो स्पेसिफिकली ट्रेनिंग टीचिंगचा होता, तो मी करू शकणार नाही फॉर अ लॉंग टर्म. मग सायमल्टेनियसली मी अभ्यास करत गेली आणि द बेस्ट पार्ट वॉज माझ्या घरच्यांनी मला सतत मोटिवेट केलं. कोणी पण असं नाही म्हणायचं की तू नको करू, जाऊ दे, कशाला करतेय, असं पण नाही म्हटलं कर म्हणून. त्यांना माझ्यात इंटरेस्ट दिसला, सो दे वर लाईक नाही तू करायलाच पाहिजे. आणि मग माझा फ्रेंड सर्कल पण तसाच बनत गेला. वी स्टार्टेड टॉकिंग सेन्स. आता मी कोणाला डाऊनग्रेड करायला नाही बघत आहे, पण जे जनरली जॉब्स नाही करत किंवा घरीच असतात ना, त्यांचे डिस्कशन्स खूप लिमिटेड असतात. त्याच गोष्टी त्याच घरकामाबद्दल बोलतील किंवा काय, म्हणजे ते पण एक चांगली गोष्ट आहे, पण मला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि जेव्हा मला असा क्राऊड मिळाला, अशा मैत्रिणी मिळाल्या, दे वर हॅव्हिंग फन, दे वर अर्निंग, दे वर लर्निंग, असं जेव्हा तो एज्युकेटेड छान क्राऊड मिळाला मला, की सगळ्यांचा आणि माझा इंटरेस्ट एकच होता. सो आय स्टार्टेड एन्जॉईंग दॅट. मला जॉब करण्यात मजा आली आणि तिथनं मला अजून क्लॅरिटी मिळत गेली की बाबा मला करिअरचं डायरेक्शन कोणत्या काय करायचं एक्झॅक्टली. पण तेव्हा होता माझा मोठा स्ट्रगल. आता स्ट्रगल म्हणजे की मला IT मध्ये स्विच करायचं होतं. पहिले मी नॉन IT बॅकग्राऊंडमध्ये होती, मी जिथे जॉब करत होती, आणि तो एक माझा मोठा स्ट्रगल होता. आय सी पीपल स्टील माझ्या इथे, माझा लिंक्डइनचा इनबॉक्स असो किंवा माझा इंस्टाग्रामचा इनबॉक्स असो, त्याच्यामध्ये एवढे प्रचंड मुलींचे जॉब कमेंट्स, मेसेजेस आहेत, मला जॉब पाहिजे, मला जॉब पाहिजे, मला जॉब पाहिजे. मी असं कोणालाच कधी मेसेज केला नव्हता, कारण की तेव्हा बुद्धी पण नव्हती, एवढं इंटरनेट ॲक्सेसिबिलिटी पण नव्हती. पण मला एकच माहीत होतं की माझ्यात जर टॅलेंट आहे, माझ्यात जर स्किल आहे, तर मला कोणीही जॉब देईल. तर मला किसी के सामने हात फैलाने की जरूरत नाही पडेगी. तेव्हा तर माझा भाऊ पण IT मध्ये होता, मी भावाला पण म्हणू शकली असती किंवा काय असतं. पण मी माझ्याच यांनी शिकत हात पाय मारत, याला बोलत त्याला बोलत, नेटवर्किंग करत आय फायनली गॉट अ जॉब. आणि दॅट वॉज अ बिग ब्रेक थ्रू फॉर मी. आणि त्या ऑर्गनायझेशन मी ऑलमोस्ट 5.5 वर्ष काम केलं. त्या ऑर्गनायझेशन मध्ये घुसल्या लाईफची काया पलटून गेली. पूर्ण लाईफ चेंज झाली माझी इन अ रिअली गुड वे. सॅलरी छान मिळायला लागली, छान रिस्पेक्ट मिळायला लागलं, अजून जास्त बढिया लोकांशी नेटवर्किंग करण्यात आलं, लाईफ लॉंग फ्रेंड्स बनवलेत. त्याच ड्युरेशनमध्ये मी प्रकाशला भेटली, माझं लग्न झालं, स्नोई झाली, घर झालं. म्हणजे त्या पर्टिक्युलर जॉबमुळे मी फायनान्शियली इतकी जास्त इंडिपेंडेंट झाली होती. अँड हॅव त्या 5.5 वर्षात मला इतकी सुरेख हाईक मिळाली आहे ईच इयर, ऑल बिकॉज ऑफ माय वर्क. फक्त माझ्या कामामुळे. नाही कोई सिफारिश, नाही कोई किसी से बात, नाही काही डिस्कशन, फक्त जे काम आलं आहे ते करायचं आणि त्याच्यापेक्षा 3 पट करून दाखवायचं. कारण की मला त्या गोष्टीची आवड होती, मला त्या गोष्टीची इंटरेस्ट होती. सो जॉब इज अ रिअली बिग पार्ट ऑफ मी. मी प्रकाशला आय थिंक बोलली नाही अजून, पण मला असं वाटतं ना की आता मी जेव्हा लोकांना सांगतेय की मी वर्किंग नाही आहे, मी जॉब करत नाही आहे, दे विल नॉट लुक अप टू मी, दे यूज टू डू इट अर्लियर. म्हणजे आता काही मुली मला इन्स्पिरेशन कन्सिडर करत होते की बाबा ही घर पण मॅनेज करते, कॉन्टेंटही करते, ऑफिसही करते. नाव दॅट वन पार्ट इज गॉन. आता मी बघायला गेलं तर एक हाऊसवाईफच आहे इन नॉर्मल टर्मिनॉलॉजीज. आणि हाऊसवाईफ पण खूप मोठी गोष्ट आहे, असं नाही की हाऊसवाईफ. पण मला नाही व्हायचं होतं, सिंपल सांगू का, मला नाही व्हायचं होतं. आय एम नॉट डिग्रेडिंग दॅट. मी नाही म्हणत आहे की हाऊसवाईफ होणं चांगलं नाही. माझी आई हाऊसवाईफ आहे, माझी सासूबाई हाऊसवाईफ आहे, माझी जाऊ हाऊसवाईफ आहे, अँड दे आर डुईंग एक्सिलेंट इन दॅट रोल. पण मला पर्सनली त्या रोलमध्ये पूर्णपैकी कधीच उतरायचं नव्हतं. दॅट वॉज माय थिंग. पण याची वाईफ होण्यात इज अ डिफरंट पार्ट ऑल टुगेदर. खूप चांगली गोष्ट आहे ती. पण मला आता असं वाटतंय जेव्हापासून जॉब सोडलाय की भाई आता लोग उस नजरिए से मेरे को नहीं देखेंगे, अभी बोलेंगे अरे ये तो वही रील बनाने वाली है. नाही, लेट मी आता तुम्हाला याच्यावर आयडिया असेल की जॉब किती इम्पॉर्टंट होता. नाव द नेक्स्ट क्वेश्चन तो तुमच्या डोक्यात येत असेल की जर तुला जॉबचं एवढंच तू गुणगान गाते आणि एवढंच सगळं तुला इम्पॉर्टंट होता, मग तू जॉब का सोडला?
व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड दॅट? का तू या निर्णयावर आली की तुला जॉब सोडून आता? सो स्पेशली स्नोई झाल्यापासून हा डिसिजन डोक्यात यायला लागला. फ्रँकली स्पीकिंग सांगू, मी बरेचसे म्हणजे HR मध्ये राहून पण भरपूरशा गोष्टी आहेत ज्या मी ऑटोमेट करायची. ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे त्या मुलींना माझ्याशी रिलेट होत, म्हणजे त्यांना माहिती आहे. आय वॉज अ प्रो इन हँडलिंग वन ऑफ द टूल्स, आणि त्या टूलला मी स्क्रॅच पासून ऑर्गनायझेशन मधनं आणलं, त्यांना 700-800 लोकांना शिकवलं, त्याच्यावर ऑनबोर्ड केलं आणि त्याला ऑटोमेट केलं सो दॅट इन फ्यू क्लिक्स दी एम्प्लॉई विल गेट दी आन्सर, गेट द लेटर, वॉट एव्हर इट माइट बी. आणि जेव्हा स्नोई झाली, 6 महिन्याचा ब्रेक घेतला आणि जेव्हा मी जॉईन केलं, मला ती गोष्ट जमतच नव्हती. मला टूल येत नव्हता, मला सुचत नव्हतं, मला समजत नव्हतं, कळत नव्हतं, कारण की माझा फोकस पूर्णपैकी चेंज झाला होता. माझं लक्ष कंटिन्युअसली याच्याकडे होतं की व्हॉट स्नोई इज डुईंग, ती ठीक आहे का, तिला काय होतंय का, ती खातीये का, ती झोपतीये का, खेळतीये का, ऑल दोज थिंग. ऍट द सेम टाइम तिचे स्वतःचे हेल्थ इश्यूज होतेच, भरपूर होते, आणि ते चालू झालं. मग परत आम्ही स्नोईचा फर्स्ट बर्थडे होता तेव्हा 4 महिन्याचा ब्रेक घेतला, तेव्हा मी सबॅटिकल घेतली. परत मी जॉब जॉईन केला. मी तरीही हातपाय मारत गेली, ट्राय करत गेली की मला जमतंय का, झेपतंय का. आणि तेव्हा ते ऑफिसला पण बोलवायला लागले होते. रेग्युलर ऑफिसला जाण्यामुळे माझा शेड्यूल बिघडायचा, झोप नाही व्हायची. मग मला मायग्रेनचा अटॅक्स यायच्यात, असे अटॅक्स यायच्यात की डायरेक्ट ऍडमिट करावं लागायचं. आणि मग पूर्ण जे थोडंफार जे काही शेड्यूल होतं ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जायचं. प्रकाशलाही त्रास व्हायचा, स्नोईलाही त्रास व्हायचा, माझे दादा वहिनी असो, दीपक असो, सगळ्यांचं फोकस चेंज होऊन जायचं जस्ट बिकॉज ऑफ मी. तो एक मेजर रिझन होता. मग म्हटलं की नको बाबा, असा जॉब नको जिथे ऑफिसला जावं लागेल. माझी लाडकी कंपनी मला सोडावं लागली आफ्टर 5.5 years. मी कधीच नसती सोडली ती, पण मला सोडावं लागलं कारण की आय वॉज सर्चिंग फॉर अ रिमोट जॉब. मग मला रिमोट मिळालं जिथे परमनंट वर्क फ्रॉम होम आहे. मला कमीत कमी लोकांची कंपनी हवी होती. मला जसं पाहिजे तसं मिळालं, जसं पॅकेज हवं होतं तसं पॅकेजही मिळालं, जशी पोस्ट पाहिजे होती तीही मिळाली. त्याच्यातही मी खूप ट्राय केलं. वर्कलोड जास्त नव्हतं तरी पण मी माझं इंटरनल प्रेशर घेऊन हे करून ते करून. मग नॅनी पण नव्हत्या, स्नोई डे केअरला जायची, घरी यायची, तिचा वेगळा शेड्यूल, ती मला टाइम मागायची आणि त्याच वेळेस कोणता तरी कॉल असायचा. प्रकाश ऑब्व्हियसली त्याचं पण ऑफिस असतं आठवड्यातनं 3 वेळा, कंपल्शन आहे त्याला जाणंच आहे. सो ॲट दॅट टाइम मी कॉन्टेंट क्रिएशन पूर्ण बंद करून दिलं होतं. प्रकाश कधीही काही शूट करायला म्हणायचं, मी खूप चिडून जायची, पूर्ण डिसइंटरेस्टेड होऊन काही ब्रँड शूट्स असायचे ते करावंच लागायचे. पण मग अशाने हळूहळू रिअलाइज झालं की यार हे माझ्याकडनं नाही होते ना, आय एम नॉट एबल टू बी अ गुड एम्प्लॉई. फर्स्ट ऑफ ऑल मी स्नोईला टाइम नाही देऊ शकत. त्याचा मदर गिल्ट तर कुठल्या लेवलवर होतं. आणि वाईफ आहे हे तर मी विसरूनच गेली होती. फ्रँकली स्पीकिंग मी विसरूनच गेली होती. एंड ऑफ द डे पण नाही, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत मी ओव्हर अँड आउट असायची. मला काहीच करायची इच्छा नाही. चिडचिड म्हणजे प्रकाशला तर खाऊनच टाकायची मी डायरेक्ट, अशी चिडचिड व्हायची. सो मग या वर्षी आम्ही डिसिजन घेतलं की बाबा लेट्स टेक अ ब्रेक. आणि तो डिसिजन पण असा लगेच नाही आला. आम्ही आधी स्नोईला डे केअरला टाकलं. तिची आता स्कूल नर्सरी स्टार्ट झाली. स्कूलमध्ये जेव्हा एप्रिल पासून तिची शाळा चालू झाली, एक रुटीन बसली. आम्हालाही आयडिया आला की बाबा रुटीन किती इम्पॉर्टंट आहे तिच्यासाठी, आमच्या दोघांसाठी. सो तिथून मग हळूहळू बट ती तर सेट होऊन गेली की स्नोई एकदा शाळेत गेली की मस्त मी सकाळी लवकर लॉग इन करेल, मग हे करेल ते करेल. आय डिड नॉट रिअलाइज की बाबा ती दुपारी येईल, तिला मला टाइम द्यावं लागेल, मग परत ती दुपारनं 2 तासात उठेल, परत तिला टाइम द्यावं लागेल. आणि मी ऑफिस मॅनेजच नव्हती करू शकत इन थ्रू आउट दॅट टाइम, कारण की किती लवकर लॉग इन करणं म्हणजे तरी मी 9च्या आधी बसूच नाही शकायची. 11:30ला मला स्नोईला शाळेत आणायलाच जावं लागायचं. प्रकाशचं ऑफिस असल्यामुळे कधी तो जाऊ शकायचा, कधी नाही जाऊ शकायचा. त्यानंतर माझं फुल रुटीन डिस्टर्ब. ऑफिस माझं 11:30च्या नंतर पूर्ण डिस्टर्ब राहायचं. अवेलेबल नसायची, कॉल्स नाही उचलायची, रिस्पॉन्ड नाही करायची. तर तो एक खूप मोठा मेजर फॅक्टर होऊन गेला. बट ॲट द सेम टाइम तिची कंपनी खूप चांगली होती तरी ते अकोमोडेट करत होते, फ्लेक्झिबिलिटी देत होते. म्हणजे मी लिटरली स्नोईला 2दा ऑफिसला घेऊन गेली माझ्यासोबत, कारण म्हणजे ऑफिस एकदम हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर, एवढं लकी कोणीच नसणार.
हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. ऑफिस असून पण दे हॅव अलाउड मी टू बी रिमोट. HR घरनं काम करायचे आणि एम्प्लॉईज ऑफिसमध्ये असायचे. म्हणजे एवढी फ्लेक्सिबिलिटी होती तरी पण मग आय गेस जून त्याच्या आधी थोडं तिने आम्ही पूर्ण फुल टाइम सोडून तिने आवरली बेसिस सुद्धा काम केलं भरपूरशे महिने. म्हणजे त्याच्यात असं होतं की फक्त जेवढे दिवसाला जेवढे तास काम करते त्याच्या हिशोबाने तुला सॅलरी पेमेंट होईल. ते पण आम्ही बरेचसे महिने ट्राय केलं. पण असं होत होतं ना की तिचं हेल्थ ऍक्च्युली सगळ्यात मेन तिची आणि स्नोईची हेल्थ आणि माझी मेंटल हेल्थ बेसिकली. कारण की ही डिस्टर्ब झाली म्हणजे आम्ही दोघं पण अल्टिमेटली डिस्टर्ब व्हायचो हेल्थ वाईज मेंटली. आम्ही एक विचार केला की बाबा खूप जास्त होतोय आणि हिला खूप फ्रिक्वेंटली मायग्रेनचे अटॅक्स यायला लागले. आणि ते अटॅक्स असे असायचे ना की लिटरली म्हणजे तिची हालत माझ्याकडनं बघवली जायची नाही, बिलकुल नाही बघवली जायची. म्हणजे असं वाटायचं की बाबा किती त्रास होतोय हिला. आणि आम्ही तिघच असतो इथं, ठीक आहे, ऑल द टाइम. दीपक त्याचा काही कामात असेल, बाहेर असेल, आई बाबा नसतात. सो मला लिटरली सांगतो मला घराच्या बाहेर पाय ठेवायची सुद्धा भीती वाटायची. मी भरपूरशे महिने मी घराच्या बाहेरच जायचो नाही. एक पण विकेंड नाही, काही प्लॅन्स असतील ते पण काही नाही. आम्ही म्हणजे मला घर सोडून जावंसंच वाटायचं नाही. कारण की मनात ही भीती होती की समजा मी बाहेर गेलो, घरी कोणी नसलं, पियू आणि स्नोईज जर घरी असले आणि हिला जर कदाचित मायग्रेनचा अटॅक आला आणि ते जेव्हा होतं ना माणसाला कसलं दुसरं लक्ष भानच राहत नाही. म्हणजे इतकं ते डेडली व्हायचं तिचं. सो मला ती खूप जास्त भीती वाटायची. त्याच्यानंतर मी फॉर्च्युनेटली माझ्या कंपनीचं खूप चांगलं चाललंय, काम व्यवस्थित चाललंय, आपलं कंटेंट क्रिएशनचं पण व्यवस्थित चालू होतं. देन वी केम टू अ पॉईंट की नाव लेट्स डिसाईड. कारण की याच्याने काय होतं सगळेच डिस्टर्ब होत आहेत. काहीच अचीव होत नाहीये ना. हेल्थ चांगली होते ना, मेंटल हेल्थ चांगली राहते ना, स्नोईकडे लक्ष दिलं जाते. ती बिचारी वेगळं तिचा त्रास होतोय, तिला वेगळं सफर करावं लागतं जस्ट बिकॉज ऑफ अस. आणि त्याच्याहून पण जास्त मेन होतं ना पिऊला हा गिल्ट होत होता की मी ॲज अ एम्प्लॉई माझं 100% नाही देते. मी जे प्रामाणिकतेने तिने एवढं काम केलं होतं तसं ती काम देऊ शकत नाहीये. सो हे सगळं जेव्हा आलं ना देन आम्ही बसलो दोघं आणि आम्ही ठरवलं की बाबा बस आता जे होईल ते बघू आपण. आता एक तू ब्रेक घे. असं तिने सोडूनच दिलं अशातला पार्ट नाहीये. आता ब्रेक घे, फोकस, चॅनलाइज युअर एनर्जी. तुझ्या हेल्थवरती लक्ष दे, स्नोईवरती लक्ष दे, घरावरती लक्ष दे. तू आधी खुश राहते. आता तुम्हाला जेवढी खुश दिसते कदाचित आधी याच्यावर आय गेस 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी जेव्हा ती जॉब सोबत सगळं करत होती ना ती नेहमी टेन्स असायची, नेहमी खूप स्ट्रेसफुल, खूपच स्ट्रेसफुल. तिचा चेहरा नेहमी पडलेलाच असायचा सकाळपासून ते रात्र झोपेपर्यंत. मला असं वाटायचं की यार माझं काही चुकतंय, मी काय चुकीचं करतोय, मी काहीतरी कमी पडतोय का, माझ्याकडनं काहीतरी मिस आउट होतोय का की ज्याच्यामुळे ती खुश होत नाहीये किंवा मी तिला दुखी करतोय का. तर त्याच्यामुळे मी सुद्धा खूप दुखी राहायचो. म्हणजे एवढं त्याचा इम्पॅक्ट होत होता त्या गोष्टींचा. आम्ही बसलो एका दिवशी आणि वी डिसाइडेड की आम्ही सगळं आमचं फायनान्स बघितला कसं आहे काय सगळं आम्ही मॅनेज केलं. अँड देन वी डिसाइडेड की लेट्स टेक अ ब्रेक. स्नोईचा बर्थडे पासनं नाऊ शी हॅज टेकन अ कम्प्लीट ब्रेक. आता तो ब्रेक 6 महिन्याचा असेल, वर्षभराचा असेल, 2 वर्षाचा असेल, वी डोंट नो. ज्या दिवशी तिला वाटेल की मला परत जॉब करायचं आहे, फॉर्च्युनेटली तिची कंपनी एवढी चांगली आहे की ते म्हणते की तुला जेव्हा पण जॉईन करायचं असेल यू कॅन ऑलवेज कम बॅक, यू आर वेलकम. सो थँक्यू सो मच त्याच्यासाठी, एवढा सपोर्ट देण्यासाठी. तर सध्यासाठी आमचं फोकस आहे की बाबा आमची दोघांची हेल्थ, पिऊची मेंटल हेल्थ आणि स्नोईवरती लक्ष, कारण की ते खूप गरजेचं आहे. सो दॅट इज हाऊ इट इज. मग हे होतं मेन सांगायचं की हाच एक लाईफचा अपडेट होता. आम्ही कधीपासून विचार करत होतो की सांगावं पण मे बी तो टाइम आणि ते वेळ येत नव्हती. म्हटलं चला आज एक खूप चांगलं आहे जे आम्ही डिसाईड केलं होतं ज्या कारणामुळे सोडायचंय ते सोडल्यानंतर तुम्ही बघितलं असेल पिऊचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल गेला, एकदम नेक्स्ट लेवल. नॉट बिकॉज तिने जॉब सोडून दिला आणि आता हेच करिअर ऑप्शन आहे, बट आता ती एन्जॉय करते. आधी ती माझ्या मुळे करत होती फक्त, खरंच सांगतो तिला बिलकुल इंटरेस्ट नव्हता, पण आता तिला इंटरेस्ट यायला लागला. तिला हे दिसलं की बाबा हा हे पण मी करू शकते, याच्यात पण आहे चांगलं पोटेन्शियल, मी एन्जॉय करते. मेन म्हणजे तिला आता हे बर्डन वाटत नाहीये. आणि अलॉंग विथ दिस ती स्नोईला खूप वेळ देऊ शकते, ती स्वतःला खूप वेळ देऊ शकते. तिला ज्या गोष्टी वाटतात त्या ती सगळ्या करू शकते. तो असं काही आहे. आणि आमचं जे आहे म्हणजे फक्त असं नाही की मग तुम्ही म्हणाल की अरे मग हा आता घरचेच कामं करणार आहे का आणि फक्त रील्स बनवणार आहे का. नाही, भरपूरसे प्लॅन्स आहेत. स्टेप बाय स्टेप आम्ही त्याच्यावर पण काम करतोय. आमचं जम्प माय जॉबचं पण बघितलं असेल तुम्ही, ते पण आहे, त्याच्यावर पण काम चालू आहे. त्याच्यात पण आम्ही करू काहीतरी. अजून भरपूरसे प्लॅन्स आहेत, ते हळूहळू तुम्हाला दिसेलच. बट हा हे एक इम्पॉर्टंट लाईफची अपडेट होती की बाबा सध्या तिने जॉबवरनं ब्रेक घेतलाय आणि तो ब्रेक किती वेळ असेल तो तीच डिसाईड करेल. तिला ज्या दिवशी वाटलं की आता बाबा हे माझ्याकडनं नाही होते किंवा स्नोई मोठी होऊन गेली, स्नोईची एक व्यवस्थित रुटीन लागून गेली आहे आणि सगळं व्यवस्थित चाललं, तिला वाटतं की हा चला मी आता परत जॉईन करू शकते, जॉब करू शकते, ती तेव्हा आपण कधीही जॉईन करेल. पण आता सध्यासाठी आणि फ्रँकली स्पीकिंग मला तर वाटतं की हे जे आता ते चाललंय हे सगळ्यात चांगलं आहे. ती खूप खुश आहे, ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तिची खुशी, तिच्या चेहऱ्यावरची स्माईल. सकाळी उठल्यानंतर तिला जेव्हा मी हसताना बघतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून, ती जेव्हा रात्री शांतपणे झोपते आणि आधी खूप स्ट्रेस असायचा तिला, ती मला नेहमी सांगत राहायची की अरे मला उद्या सकाळी हे करायचंय, मला ते करायचंय, माझं हे काम राहिलंय, ते काम राहिलंय, पूर्ण स्ट्रेस, खूप स्ट्रेस.
आणि ते नाही आहे तर मला त्याची खूप खुशी आहे. सो येस, दॅट हाऊ इट इज. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा, जे काय असेल तुमची ओपिनियन. बट आम्हाला तुमच्यासोबत लपवायचं नव्हतं, म्हटलं ओपनली सगळं शेअर करू सांगू, म्हणून हा सेपरेटली डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि आय वॉन्ट टू मेक अ रिक्वेस्ट, एक खूप एकदम असं मनापासून रिक्वेस्ट करायची की प्लीज प्रियंकाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. इंस्टाग्रामला बघा किंवा इथे यूट्यूबला, ती खूप मेहनत घेते. जशी ती जॉबला घ्यायची, ती याला ॲज अ जॉब, ॲज अ करिअर ऑप्शनच आता ट्रीट करते फुल डेडिकेशनने. तुम्ही बघतच असाल मागच्या एवढ्या दिवसांपासून, महिन्यापासून. तर प्लीज तिला सपोर्ट करा. आणि फक्त तिलाच नाही तर तुमच्या अवतीभोवती पण अजून ज्या कुठल्या अशा बायका असतील ज्या स्ट्रगल करतात कुठल्याही गोष्टीमधनं, प्लीज त्यांच्याशी बोला. स्पेशली जर हजबंड लोक कोणी बघत असाल, एका बायकोसाठी ना तिचं माहेर आणि सासर हे तिचा नवराच असतो. तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड की तुमच्या सपोर्टने, तुमच्या प्रेमाच्या 2 शब्दांनी तुमचं बायकोचं पूर्ण मूड चेंज होऊ शकतं. तिचं पूर्ण आयुष्य कसं होईल पुढचं ते सगळं डिसाईड होतं. तो प्लीज बोला त्यांच्यासोबत, जास्तीत जास्त कम्युनिकेट करा. आणि ऑल द बेस्ट. आय डोंट नो आता या व्हिडिओ नंतर काय तुम्हाला जे वाटत असेल, बट हा डिसिजन आमच्यासाठी खूप म्हणजे इम्पॉर्टंट होता आणि त्याच्यात चांगला ठरला. अँड वी आर ग्लॅड की वी टूक दॅट डिसिजन. सो येस, हेच सांगायचं होतं. तुम्हाला जे काय वाटत असेल कमेंट करून सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील ते पण कमेंट करा. विल ट्राय टू आन्सर दॅट. आणि रेग्युलर कॉन्टेंट येत राहील. आणि प्रियंकाची 21 डेजची डेली डोज ऑफ प्रियंका संपली आहे, बट दॅट वॉज जस्ट अ ट्रेलर. कारण की पिक्चर लवकरच येते. सो स्टे ट्यून. जे लोक इंस्टाग्रामला फॉलो करत नाही प्रियंकाला जाऊन फॉलो करा. आणि इथं पण आपले 200K कम्प्लीट करून टाका. ठीक आहे आता, कारण की यही आप ही माय बाप हो. सो येस, अजून काय सांगायचंय लास्ट वर्ड्स? थँक्यू टू प्रकाश की तो एवढा सपोर्ट करतोय. थँक्यू फॉर स्नोई. थँक्यू टू स्नोई. ती पण फार कोऑपरेट करतीये, छान राहतीये. अँड आय एम ब्लेस्ड. चलो थँक्यू. सब्सक्राइब कर लो भाई. चलो, जय श्री राम. बाय बाय.